चला मित्रांनो, कालचाच भाग आज आपण पुढे कंटिन्यू करतोय, जो की मानसशास्त्र आहे. टीईटीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय मानला गेला. काल आपण यातला पहिला चॅप्टर पाहिलेला होता. आज आपण त्या पहिल्या चॅप्टरला लागून असलेला पुढचा हा चॅप्टर आहे, बालकांची वाढ आणि विकास. जेव्हा आपण अध्यापन करत असतो, लक्षात घ्या, आपल्या अध्यापन पद्धती मुळातच विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे आपली. आपल्या पद्धतीचं नावच काय? विद्यार्थी केंद्रित अध्यापन करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ काय? जेव्हा आपण अध्यापनासाठी वर्गावर गेलेले असतो, तेव्हा आपल्याला या बालकांची वाढ आणि विकास कसा झालेला आहे, या सगळ्या गोष्टी अगोदर आपल्याला माहित आहेत. ते कोणत्या वाढ आणि विकासाच्या टप्प्यात आता आलेले आहेत हे समजून घेण्यासाठी खरं तर हे सगळं तुम्हाला झालेलं आहे. मी अगोदरच सांगतोय, जे विद्यार्थी डीएडचे असतील किंवा जे अध्ययनार्थी बीएडचे असतील किंवा तुम्ही जॉब करत असाल, तर बऱ्याच गोष्टी या अनुभवातून आपल्याला आलेल्या असतात. तरी पण ही उजळणी आहे तुम्हाला. या उजळणीच्या माध्यमातून आपल्याला थोडंसं जे विस्मरणात गेलेलं आहे, थोडंसं मी तुम्हाला इथे स्मरण करून देण्याचा प्रयत्न करतोय. आता आज आपण पालकांची वाढ आणि विकास याबद्दल माहिती पाहतोय. पहिल्यांदा बघा, कोणतंही बालक जन्माला येऊ द्या, जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाची त्याचा वाढीचा वेग जास्तीत जास्त पहिल्यांदा पहिल्या 6 महिन्यात त्याच्या वाढीचा वेग आपल्याला दिसून येतो. पण हाच वाढीचा वेग नंतर तो साधारणतः ते मूल वयाच्या 14व्या वर्षात जेव्हा पदार्पण करत असतं, वयाच्या 14व्या वर्षात मग हळूहळू त्या वाढीचा वेग तुलनेनं कसा कमी होत जातो. म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाचं जन्मापासून ते जवळपास 6 महिन्यापर्यंत त्याच्या वाढीचा वेग हा जास्त असतो. पण नंतर तो साधारणतः वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वाढीचा वेग तुलनेने हळूहळू कमी व्हायला लागतो. दुसरी गोष्ट, जेव्हा बालकांच्या वाढीकडे तुम्ही जात असाल, तर बालकांच्या वाढीवर परिणाम करणारे घटक कोणते? बालकाच्या वाढीवर परिणाम करणारा पहिला घटक असेल अन्न. तुम्ही त्याला आहारात काय देताय यावर त्याची वाढ अवलंबून असते. त्यानंतर व्यायाम, त्याचे मानसिक कणखर बनवण्यासाठी तुम्ही त्याच्या शरीराला दिलेला किती वेळ ते व्यायाम करू शकतं. त्यानंतर अनुवंश, गर्भधारणेपासूनच त्याच्यामध्ये आलेला हा अनुवंश. त्यानंतर अंतस्त्राव, म्हणजे ज्या ग्रंथी आपल्या मानवी शरीरामध्ये त्या ग्रंथी आहेत, पियुष्की आहे किंवा कंठस्थ ग्रंथी आहे किंवा तुमचं अंडपेशी आहे, रेतपेशी आहे, याचाही परिणाम आपल्याला निश्चित वाढीवर दिसून येतो. आणि त्यानंतर लिंग, स्त्री किंवा पुरुष, मुलगा किंवा मुलगी. साधारणतः आता याच्यावर आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. पुढील पैकी कोणता घटक बालकाच्या वाढीवर परिणाम करणारा घटक नाही? ते परिणाम करणारे घटक आहेत अन्न, व्यायाम, अनुवंश, अंतस्राव आणि लिंग. हे बालकाच्या वाढीवर परिणाम करणारे घटक आहेत. यापैकी वेगळा आला तर तो परिणाम करत नाही. मी वाढीचा बद्दल बघितला तर पहिलाच ऑप्शन तुमचं काय तयार होईल? बालकाच्या वाढीचा वेग कुठपर्यंत जास्त असतो आणि तुलनेने केव्हा कमी होतो? पहिल्या 6 महिन्यापर्यंत त्याच्या वाढीचा वेग जास्त असतो आणि 14व्या वर्षी तुलनेने हळूहळू तो कमी व्हायला लागतो. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता फक्त वाढीबद्दलच बोललेलं आहे, विकासाबद्दल आपण बोललेलो नाही. वाढ आणि विकास या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. या दोन्ही संकल्पना भिन्न आहेत. हे मान्य करू, वाढ हा विकासाचा एक अंश आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये येणारा एक अंश म्हणजे वाढ आहे, हे लक्षात घ्या. वाढ आणि विकास या दोन्ही संकल्पना भिन्न आहेत. या भिन्न असलेल्या संकल्पनावर आपण थोडासा प्रकाश टाकूया. तो प्रकाश कसा असेल तो बघा आता. वाढ आणि विकास. वाढ कशी आहे? वाढीचा संबंध मानवाच्या शरीराच्या त्याची लांबी, उंची, आकारमान, वजन यांच्याशी संबंध येतो. मानव असेल किंवा लहान बालक असतील, तर या वाढीचा संबंध शरीराच्या लांबी, उंची, आकारमान आणि वजन यांच्याशी येतो. वाढ ही संख्यात्मक असते आणि ती मोजता येते. म्हणजे एकूण ती काउंट करता येते, ती मोजता येते, ती संख्यात्मक असते. तिसरी गोष्ट, वाढ ही सर्वांगीण होत असते. वाढ विशिष्ट वयापर्यंत, म्हणजे वाढीला मर्यादा आहेत. वाढ ही प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया नाही. वाढ विशिष्ट वयापर्यंत होत असते आणि त्या वाढीला मर्यादा सुद्धा असतात.
त्यानंतर वाढीमध्ये अणुवंशाचे कार्य आपल्याला ठळकपणे दिसू शकते. पण जर तुम्ही विकासाकडे येत असाल तर विकासाची प्रक्रिया कशी आहे पहा. विकास व्यापक स्वरूपाचा आहे. विकास हा व्यापक आणि विस्तरित स्वरूपाचा दिसून येतो. याशिवाय वाढ विकासाचा केवळ अंश आहे. म्हणजे विकास किती मोठी संकल्पना आहे लक्षात घ्या. वाढ ही केवळ विकासाचा एक अंश म्हणून ओळखलेला आहे, म्हणजे एक घटक म्हणून ओळखलेला आहे. पण विकास विकास हा व्यापक आहे, ब्रॉड आहे, तो विस्तारित आहे. वाढीपेक्षा किती विस्तारित आहे, तर त्याने वाढीलाच कमी करून टाकलं. वाढ विकासाचा केवळ एक अंश म्हणून पाहिला जातो. दुसरी गोष्ट, विकास हा गुणात्मक असतो. इकडं वाढ संख्यात्मक आहे. वाढ जर संख्यात्मक असेल तर विकास हा गुणात्मक असतो. दुसरी गोष्ट, वाढ ही मोजता येते, पण इकडं विकासाला मापन करता येत नाही. विकासाचं चूक मापन होऊ शकत नाही. जसं की वाढ तुम्हाला संख्यात्मक असते, तिला मोजताही येतं, पण विकासाचं तसं नाही. विकास दिसून येत नसतो. तर समजून येईल, लक्षात घ्या. पण विकास हा गुणात्मक असतो. विकासाचं मापन करता येत नाही, विशेषतः अचूक मापन करता येत नाही. विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण ही प्रक्रिया कधी वेगात असेल तर कधी कमी जास्त असेल. म्हणजे विकासाचा वेग हा नेहमी सारखाच असतो असं नाही. त्या विकासाचा वेग काही वेळा मंदावलेला सुद्धा असतो. विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण वाढीकडे बघा. वाढ ही विशिष्ट वयापर्यंत ठरते. वाढ विशिष्ट वयापर्यंत होते. म्हणजे वाढीला वयोमर्यादा आहे. एखाद्या मर्यादित स्टेज पर्यंत वाढ होते. विकास तसा नाही. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यातल्या त्यात विकास हा प्रत्येक टप्प्यामध्ये सलग असू शकत नाही. विकास, शारीरिक वाढ म्हणजे विकास नव्हे. इकडं शरीरानं तो वाढलेला असेल, त्याचं वजन वाढलेलं असेल, किंबहुना त्याचे स्थूलमानाने हळूहळू त्याचा प्रत्येक बाबतीत शरीराचा विकास झालेला असेल, तर लक्षात घ्या, वाढ झाली, मुलाची वाढ झाली म्हणजे त्याचा विकास झाला असं अजिबात म्हणता येऊ शकत नाही. त्यानंतर इकडे वाढीत तुम्हाला हे सांगितलं की वाढीमध्ये अनुवंशाचे कार्य आपल्याला ठळकपणे दिसतात. विकासात सुद्धा दिसतात. विकास हा मिश्र स्वरूपाचा आहे. विकासामध्ये अनुवंश दिसतो. परिस्थितीनुसार परिस्थितीने केलेला सराव, घेतलेलं प्रशिक्षण, हे तीनही गोष्टी दिसतात. अनुवंश, सराव, प्रशिक्षण यापैकी केवळ एकाच गोष्टीवर विकास अवलंबून राहतो असं नाही. विकास हा मिश्र स्वरूपाचा असतो. वाढ अनुवंशिकता वाढीमध्ये दिसते. बाकीच्या गोष्टी आपल्याला वाढीमध्ये दिसत नाहीत. परंतु विकास मिश्र स्वरूपाचा असून या विकासामध्ये तुम्हाला अनुवंश, परिस्थिती, सराव, प्रशिक्षण या सगळ्याच गोष्टी दिसून येतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? विकास ही संकल्पना वाढीपेक्षा कितीतरी मोठी आहे. वाढीचा संबंध शरीराशी येतो, त्याच्या लांबी, उंची, आकारमान किंवा त्याचं वजन यांच्याशी संबंधित असेल. पण लक्षात घ्या, विकास व्यापक आहे, विस्तारित आहे. वाढ किती मोठी आहे? विकासापेक्षा वाढ मोठी नाही, तर विकासाचा ते एक केवळ अंश म्हणून ओळखलं जातं. आणि या दोन्हीमध्ये तुम्हाला या पद्धतीनं फरक सांगता येईल. वाढ संख्यात्मक जरी असला तर विकास गुणात्मक असतो. विशिष्ट वयापर्यंत होत असते. म्हणजे वाढीला मर्यादा असतात. विकासाला तसं नाही. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर दीर्घ काळापर्यंत चालते. पण एक मान्य करू की ती जरी ही सतत चालणारी जरी प्रक्रिया असली तर विकासाचा वेग सारखा असू शकत नाही. हे तुमचं वाढ आणि विकास या दोन्ही मधला आपल्याला फरक सांगता येईल. जेव्हा आपण वर्गात अध्यापन करायला जात असतो, वर्गात अध्यापन करत असताना आपल्या समोर अगोदर या गोष्टी लक्षात आल्या तर मग मात्र पण विद्यार्थी केंद्रित अध्यापन प्रभावीपणे करू शकतो. हा या सिलेबसचा किंवा या पाठ्यक्रमाचा अभ्यासाला ठेवण्याचा हेतू म्हणून आपण लक्षात घेऊ. यानंतर विकासाचे अंग कोणते? विकासाचे अंग, विकासाचे क्षेत्र कोणते? विकासाचे विविध पैलू कोणते? जर समजा तुम्हाला वाढ करायची असेल तर वाढीचा संबंध आपण शरीराशी बघितला. पण विकास जर होत असेल तर तो विकास, त्या विकासाचे विविध पैलू किंवा त्याचे कोणते?
जे विविध अंग कोणते सांगता येतील. त्यात तुम्हाला पहिलं अंग सांगता येईल शारीरिक विकास. विद्यार्थ्याचा शारीरिक विकास यामध्ये काय लक्षात घ्यायचं आपल्याला, शरीर व अवयवांचा विकास. विकासाचा पहिला पैलू कोणता किंवा पहिलं अंग कोणतं, तर शारीरिक विकास. त्या विद्यार्थ्याचा शारीरिक विकास होतो हे तर शरीर आणि अवयवावरून आपल्याला लक्षात येतं. शारीरिक विकासात आपल्याला फोकस काय करायचा आहे, शरीर व अवयवांचा अभ्यास आपल्याला इथं लक्षात येतो. हे जे तुम्हाला इकडे 7च्या 7 पॉईंट बाजूला काढून दिलेले आहेत आणि त्यांचं थोडंसं विश्लेषण समोर दिलंय. जर समजा यावर गरज कुठलाही तरी प्रश्न विचारला, हे तुम्हाला पुढे दिलेलं विश्लेषण हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किंवा जोड्या लावामध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विकासाचा पहिला अंग काय सांगता येईल, शारीरिक विकास. विद्यार्थ्यांचा, पालकांचा शरीर आणि अवयवांचा विकास यामध्ये समावेश होतो. नंतर कारक विकास, काही कौशल्य जे असणार आहेत. कारक विकास काय असतात लक्षात घ्या. कारक विकासामध्ये त्या विद्यार्थ्यांचा, बालकांचा स्नायूंचा विकास, त्यांच्या शारीरिक हालचाली, कारण अंतर्गत प्रोसेस आहे, ही इनर प्रोसेस आहे. कारक विकास म्हणजे काय, त्यांची इनर प्रोसेस आहे. त्यांच्या स्नायूंचा विकास होतो, शारीरिक त्यांच्या हालचाली आपल्याला दिसून येतात. तर त्यानंतर भाषिक विकास, विकासाचा तिसरा टप्पा सांगता येईल भाषिक विकास. विना शब्दांचे संप्रेषण. मूल जेव्हा जन्माला आलेलं असतं, हळूहळू ते बोलायला लागतं. त्याला नीटसं बोलता येत नाही, परंतु त्याला त्या पद्धतीचं संप्रेषण आपल्या समोर आणतं. पण बोललेलं त्याला ऐकतं. इकडे ये म्हणल्याच्या नंतर त्याला कळतं सरावातून, परिस्थितीच्या सरावातून त्याला ही गोष्ट माहिती आहे. ते चांगल्या पद्धतीनं श्रवण करतं आणि खुणांची भाषा ओळखायला सुरू करतं. पण इकडे बोलत असेल तर त्याला माहिती आहे इकडे यायचं आहे. पण जर त्याला हाताने खुणवत असेल की चुप बस, तर बरोबर ओळखून घेतोय की मला रडायचं नाही, मला चुप बसायचं आहे. म्हणजे खुणांची भाषा ओळखायला शिकतो. त्याचबरोबर आपण बोललेलं ते ऐकतं आणि ऐकून आपण त्याला जर सांगितलं इकडे ये, मग ते हळूहळू इकडे येण्याच्या हालचाली सुरू करतं. त्याला बोलता जरी येत नसेल तर विना शब्दाचं संप्रेषण त्याने इथं करू शकतं. हे भाषिक विकास आहे. विकासाचा तिसरा कोणता असेल किंवा तिसरा पैलू कोणता असेल तर तो आहे भाषिक विकास. त्यानंतर चौथा पैलू किंवा चौथं क्षेत्र सांगता येईल बोधात्मक विकास. बोधात्मक ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मानवी शरीरच मुळात गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मी जर तुम्हाला सांगितलं की बाबा रे काय आहे, तुम्ही एका सेकंदात उत्तर देणार आहात की हे पेन आहे किंवा हा पेन आहे. एक लक्षात घ्या, हे उत्तर देत असताना तुमची मानसिक प्रक्रिया काय असते. तुमच्या मानसिक प्रक्रियेमध्ये जे मेंदूंचे 4 प्रकार सांगितले जातात, मज्जा, झोप किंवा तुमचा मोठा मेंदू, डोळ्यांना दिसणं, उद्दीपक ऍक्टिव्हेट होणं. उद्दीपक म्हणजे आपल्या डोळ्यासमोर दिसलेली कोणतीही बाह्य वस्तू, उद्दीपकाकडे बघणं, ते बघून तुम्ही अट्रॅक्ट होणं. डोळ्यांनी पहिल्यांदा पंच ज्ञानेंद्रियाने ते काम करायचं. पंच ज्ञानेंद्रियापैकी पहिल्यांदा तुम्ही ऐकलात, कानानं ऐकलं, डोळ्यानं बघितलं, बघून लगेच मेंदूकडे प्रोसेस पुरवणं. हा काय आहे किंवा याला काय म्हणतात, इतक्या लवकर त्यांनी हा प्रश्न मेंदूकडे पास केला जातो. मेंदू आपल्या तोंडाला लगेच त्यांना आदेश दिलेला असता, हा पेन आहे. ते सांगायला आम्हाला फक्त 1 सेकंद उत्तर लागतं. आमची मानसिक प्रक्रिया इतकी फास्टली चालत जाते. पण मुळात ही बोधात्मक अवस्था आहे लक्षात घ्या. बोधात्मक बोधात्मक विकास म्हणजे गुंतागुंतीची प्रक्रिया. सगळ्याच गोष्टी आठवणीत ठेवावं लागतं असं नाही. काही गोष्टी विस्मरणातून जातात. पण ज्या गोष्टी अतिशय आनंद देणाऱ्या असतील, ज्या गोष्टी अतिशय दुःख दिलेल्या असतील, क्लेशदायक असतील, त्या गोष्टी आपण कधी विसरत नाही. पण 10वीच्या वर्गात पाठ केलेला सिलेबस आपण 12वीला आल्यावर विसरलो. 12वीचा सिलेबस पण डी-एड करताना विसरलो. डी-एडचा सिलेबस सगळाच नाही, पण काही सिलेबस पण आता नोकरी करत असताना किंवा समाजात वावरत असताना तो विसरून गेलो. कारण अभ्यासक्रम विसरला तर चालतो. विस्मरण झाल्याशिवाय स्मरण होत नाही. चांगली गोष्टी जर स्मरणात आणायच्या असतील, अगोदरच्या काही गोष्टी आपल्याला मेंदूतून त्या बाजूला काढाव्या लागतील. विस्मरणाशिवाय स्मरण अजिबात होत नाही आणि ही बोधात्मक विकास आहे. अवधान, एक आपलं लक्ष अचानक वेधून घेणं, स्मरण, नवीन नवीन संकल्पनाची निर्मिती करणं. त्या बालकाच्या समोर जर काही समस्या निर्माण झाल्या, तर त्या समस्या त्यांना आपोआप सोडवणं. त्याच्यासमोर एखादी खेळणी टाका.
त्याला कुठेतरी एक बटन असतं. ते ते बटन जर वाजवलं तर ती खेळणी पळू लागते किंवा हॉर्न वाजवायला सुरुवात करते. तर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही त्याच्या हातात खेळणी देतात, बटन वगैरे काही दाबत नाही. त्याच्या समोर ती समस्या निर्माण होते. त्यानं आपोआप त्या समस्याची उकल करायला सुरुवात करतो. जेव्हा त्याला ती समस्या सोडावं लागत असतं, तेव्हा त्याची मानसिक प्रक्रिया आपोआप ऍक्टिव्हेट व्हायला लागते. त्याला म्हणतात बोधात्मक विकास. त्या बोधात्मक विकासामध्ये अवधान, लक्ष खेचून घेणं, स्मरण, संकल्पनाची निर्मिती करणं, वेगवेगळ्या संकल्पनाची निर्मिती करणं आणि समोर निर्माण झालेल्या समस्याचं निराकरण करणं. त्यानंतर सुद्धा पैलू सांगता येईल नैतिक विकास. नैतिक त्याला समाजाचा ज्या ज्या समाजात तुम्ही राहतात त्या समाजाची मान्यता असणं. त्याला कायद्याचा आधार नाही, पण नैतिकतेचा आधार आहे. नैतिकता समाजात राहत असताना समाजानं घालून दिलेले काही नियम असतात. जे नियम नेहमी सकारात्मक असतात. या सकारात्मक नियमाला घेऊन त्याच समाजात राहत असताना त्या विद्यार्थ्याकडून त्या बालकाकडून मग नैतिक विकास कसा होतो? समाजाच्या अपेक्षेनुसार ते लहान बालक मग वर्तन करतं. समाज काय अपेक्षित करतो? समाजाला अपेक्षा ज्या आहेत त्या समाजाच्या अपेक्षेनुसार तो वर्तन करतो. याचा अर्थ त्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलत जातो. तो जर घरी असेल लक्षात घ्या, जेव्हा तो समाजात जात असेल आणि त्याला जर तुम्ही अचानक वान सामान आणायला दुकानावर पाठवलात, तर त्यावेळी तो अंग भरून कपडे घालूनच दुकानावर जाणार आहे. म्हणजे समाजाला त्याच्याकडून काय वर्तन अपेक्षित आहे, ते त्याला कुणी सांगितलेलं नसतं. पण जेव्हा तो समाजात वावरत असतो, समाजात वावरत असताना जेव्हा समाज त्याला कधी ना कधी या बाबतीत टोकलेलं असतं, रोखलेलं असतं, बोललेलं असतं, त्या गोष्टीचा त्यांना अनुभव घेतलेला असतो आणि त्याला नंतर कळतं. पण असं वागणं लोकाला पटत नाही. लोक म्हणजे समाज. लोकाला हे पटत नाही. मग लोकांना समाजात राहताना काय अपेक्षित आहे आपल्याकडून? त्या पद्धतीचं ते वर्तन करायला सुरुवात करतं. किंवा एखाद्याच्या घरी तो गेलेला असेल, हात धुल्याशिवाय तो त्याच घरी जेवायला बसणार नाही. कारण अपेक्षित काय असतं, त्याच्याकडून समाज या गोष्टी अपेक्षित करत असतो. या गोष्टी तो समाजात गेल्यानंतर शिकत असतो. या सगळ्याच गोष्टी तो घरी शिकत असतो असं अजिबात नाही. काही गोष्टी समाजाकडून लहान बालक शिकत असतात. त्याला अक्विजिशन क्वालिटी म्हणतात. त्याला संपादित गुण असं म्हणतात. अनुवंशिकता गर्भधारणेच्या वेळी एकदा जन्माला आलं की अनुवंशिकता संपली. मग घरात दिलेलं वातावरण मग त्याच्यानंतर जेव्हा तो शाळेत जायला लागतो किंवा समाजात जायला लागतो तेव्हा समाजाकडून शाळेतून जे गुण प्राप्त करतो त्याला संपादित गुण असं म्हणतात. घरी पाहुणे आल्याच्या नंतर कसं बोललं पाहिजे, पाहुण्यांच्या समोर आपलं वर्तन कसं असलं पाहिजे हे मान्य करू की घरामध्ये पाहुण्या गेल्याच्या नंतर तो दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतका गोंधळ आणि इतका धिंगाणा घालत असतो की घरच्यांच्या नाकीनऊ त्यानं आणून सोडलेलं असतं. परंतु जेव्हा पाहुणे घरी आलेले असतात तेव्हा त्याची वागणूक त्याचं वर्तणूक बघून पाहुणे सुद्धा त्याला शाबासकीची थाप देत असतात. याचा अर्थ पाहुण्यांच्या समोर कसं वागलं पाहिजे त्याला त्याला समाजाकडून शिकलेला तो गुण आहे. समाजाकडून त्यानं संपादित केलेला तो गुण आहे. त्याचबरोबर समजा तुम्हाला पाहुण्यांच्या घरी जेवायला बसायचं असेल, तर तिथं ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचं नाही किंवा तोंडाचा आवाज न करू देता ते अन्न आपल्याला सेवन करायचं आहे. जेवत असताना आपण किती सिस्टमॅटिक आणि पद्धतशीर जेवण करत असतो, हे त्यानं समाजाकडून, इतरांकडून त्यानं ते शिकलेलं असतं. जे इतरांकडून शिकलेलं असतं त्याला संपादित गुण असं म्हणतात त्याला. इक्विजिशन क्वालिटी असं म्हणून ओळखलं जातं. पण ते इथं तेच करतं. नैतिक विकासामध्ये तो काय करतोय? समाजाच्या अपेक्षेनुसार बालक वर्तन करायला सुरुवात करतात. सामाजिक दृष्टिकोन त्याला हळू लक्षात येतो. सामाजिक दृष्टिकोन काय असतो? या सगळ्या गोष्टींनाच आपण त्या बालकाचा नैतिक विकास म्हणून उल्लेख करतो. त्यानंतर भावनिक विकास ही थोडीशी गुंतागुंतीची प्रक्रिया लक्षात घ्या. इथे भावनांचा सगळ्यात मोठा कल्लोळ व्हायला लागतो. तेव्हा ते बालक जन्माला येत असतं, त्याच्या भावना कशा असतात? तो हळूहळू त्या जो गट आहे, त्या गटाबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. शक्यतो आपल्याच वयोगटातील मुलांची त्यानं निवड करायला सुरुवात करत असतो. आपल्यापेक्षा लहान मुलं असतील, लहानांचा गट असेल, तर अशा वेळी त्यांच्यासोबत तो बोलेल, त्यांच्यासोबत म्हणजे प्ले वे मेथड तो हसत खेळत राहील. परंतु त्याला लहान गटामध्ये रमायला अजिबात आवडत नाही.
हे त्याला कधी कळतं, जेव्हा त्याच्याच वयाचा गट असतो, त्या गटाकडून त्याला काहीतरी मिळतं. आपल्या सारख्याच भावना त्या गटाच्या आहेत. जेव्हा दोघांच्या भावना सारख्या वाटायला लागतात, तेव्हा त्यानं स्वतःला त्या गटासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भावनिक विकासात गटाबरोबर तो स्वतःला जुळवून घेतो. चूक काय आणि बरोबर काय यामधला तो फरक ओळखायला शिकतो. की बाबा चुकीचं काय. खरं तर मुलं या काळामध्ये इतक्या हट्टी असतात. माझं तेच ते खरं म्हणणारे असतात. परंतु जेव्हा ते मित्राच्या सानिध्यात येतात, त्यांच्या गटामध्ये येतात, तेव्हा आपलं काय चुकतं, आपलं काय बरोबर आहे, चूक की बरोबर हे त्यांना अचूकपणे ओळखायला सुरुवात करतं. त्याच बरोबर आपल्याला जो आपला गट आहे त्या गटाबरोबर त्याला स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. ही सगळी सिस्टीम, ही सगळी प्रक्रिया भावनिक विकासामध्ये यायला सुरू होते. खरं तर त्याचा जेव्हा भावनिक विकास होत असतो, हे त्याला स्वतःलाच कळालेलं असतं. आपल्या निदर्शनात येत असतं की हे चुकीला चूक म्हणतंय, बरोबरला बरोबर म्हणतं. आपण समजून घेऊ शकतो. पण आपल्यापेक्षा जास्त त्याच्या भावनेत होणारा बदल हे त्याला लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर शेवटचा पैलू किंवा शेवटचा तुमचं क्षेत्र, विकासाचं शेवटचं क्षेत्र आहे ते म्हणजे सामाजिक विकास. आता हे सामाजिक विकास मध्ये काय? भावनांचा विकास. इथं जे भावनिक विकास तुम्हाला सांगितलं, भावनिक विकासात त्यानं आपल्या वयाचा गट त्या गटाबरोबर जुळवून घेणं, चूक काय आणि बरोबर काय यातला त्याला फरक ओळखायला शिकणं, आता त्याच्या भावनांचा विकास होतो. जेव्हा सामाजिक विकासात तो येतो, समाजाकडे तो जेव्हा समाजामध्ये वावरायला सुरुवात करत असतो, तेव्हा पहिल्यांदा त्याच्या भावनेचा विकास लक्षात येईल. त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या भावनांचा तो आविष्कार करेल. त्याच्याकडे असलेल्या ज्या भावना आहेत, दुःखाच्या प्रसंगी कुठं काय बोललं पाहिजे, आनंदाच्या प्रसंगी काय बोललं पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे ज्या भावना आलेल्या आहेत, त्या भावनांचा तो कसा वापर करतो. आपल्याकडे असलेल्या उत्कृष्ट गुणांचा आविष्कार करणं, समाजात वावरत असताना चूक की बरोबर ओळखून त्याचा क्रिएट वापर करणं, त्याचा योग्य वापर समाजात वावरताना करणं, त्याच्या भावनांचा विकास आहे. त्याच्याकडे असलेल्या भावनांचा तो आविष्कार करतोय, त्याला बाहेर काढतोय. त्याचबरोबर भावनांचे तो व्यवस्थापन करायला सुरुवात. एखाद्या वेळेस क्रिटिकल परिस्थितीमध्ये त्याच्या भावना त्याला मदत करतात, ती परिस्थिती कशी हाताळावी. व्यवस्थापन म्हणजे हँडल करणं, हाताळणं. सामाजिक विकास त्या विद्यार्थ्याला इतका सदृढ बनवत जात असतो. त्याच्या भावनांचा विकास आहे, त्या भावनांचा आविष्कार कसं करणं हे ते प्राप्त करून जातं. त्याचबरोबर भावनांचे व्यवस्थापन. प्रत्येक वेळी आपल्या भावना दुसऱ्याला दाखवून देणं किंवा उघड करणं त्याला उचित वाटत नाही. जिथं परिस्थिती त्याला तशी योग्य वाटलेली असेल, अशा वेळी त्यानं काय केलेलं असणार आहे, आपल्याकडे असलेल्या भावनांचं व्यवस्थापन तिनं करतं. म्हणजे आपल्याकडे असलेल्या भावनांना व्यवस्थित हाताळण्याची किमया त्यानं प्राप्त करत असतं. आणि या सगळ्या गोष्टी कशात आलेल्या असतात? सामाजिक विकासामध्ये. म्हणजे आपण आता काय बघतोय? विकासाचे पैलू पाहिलेले आहेत. विकासाचे क्षेत्र कोणते? विकासाची अंग कोणती? पहिलं शारीरिक विकास, दुसरं कारक विकास, तिसरं भाषिक, चौथं बोधात्मक, पाचवं नैतिक, कुणिक आणि सामाजिक. असे हे विकासाचे विविध पैलू आपल्याला सांगता येतात किंवा हे विकासाचे विविध अंग आपल्याला सांगता येऊ शकतात. आता यानंतर पाहणार आहोत आपण बालकाच्या विकासाच्या अवस्था. प्राथमिक शिक्षक असो की माध्यमिक शिक्षक असो, त्यांना या गोष्टी अगोदरच माहीत असतात. पण यावर आधारित बालकाच्या विकासाच्या अवस्थेवर आधारित एक प्रश्न क्रिएट केला जातो म्हणजे जातो. मागचे प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकता. टीईटीच्या टेटच्या परीक्षा तुम्ही पाहू शकता. सीटीईटीच्या परीक्षा तुम्ही पाहू शकता. एक तरी प्रश्न बालकाच्या विकासाच्या अवस्थेवर असतो. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिवाइज करून देतोय. कारण तुम्ही अगोदर डी केलेला, तुम्ही बी केलेला, त्यावेळी हे वाचलेलं सुद्धा आहे तुम्ही. पण फक्त त्या गोष्टीला रिव्हिजन करायची गरज आहे. तर परत एकदा तुम्हाला आठवण करून द्यायचं आहे. कारण या गोष्टी तुम्हाला एकदा माहीत झालेल्या असतील, पुन्हा विसरत नाही, पण त्याचं स्मरण झालेलं असेल, त्याचं विस्मरण झालेलं असेल, तर स्मरणात आणून देण्याचं हा एक प्रकार आहे. लक्षात घ्या. बालकाच्या विकासाच्या अवस्था कशा असतात? मुळात आपण बालकाच्या विकासाच्या अवस्थाचे दोन टप्पे पाहतो. एक आहे जन्मपूर्व अवस्था
आणि दुसरी आहे जन्मोत्तर अवस्था. जन्माला यायच्या अगोदरची अवस्था कशी आणि त्यानंतर जन्माला आलेल्या नंतरची अवस्था कशी. बालकाच्या विकासाच्या अवस्थेचे प्रमुख 2 टप्पे, एक जन्मपूर्व अवस्था आहे आणि दुसरं जन्मोत्तर अवस्था. तर त्या पहिल्या टप्प्यात या जन्मपूर्व अवस्थेमध्ये आपल्याला काय सांगता येईल? जन्मपूर्व अवस्थेमध्ये पहिला टप्पा आहे जनना अवस्था, म्हणजे गर्भ राहण्याची प्रक्रिया. जनना अवस्था 2 आठवड्यापर्यंतचा कालावधी असतो. 2 आठवड्यापर्यंतच्या कालावधीला जनना अवस्था म्हणून ओळखलं जातं. 2 आठवडे ते 10 आठवडे हा कालावधी गर्भ निर्माण व्हायला सुरुवात होते. गर्भ अवस्था इथं जनना अवस्थामध्ये गर्भाला जन्माला घातलेलं असतं. गर्भ जन्माला येतो. बाळ नाही, गर्भ. गर्भ जन्माला येतो. पहिल्या 2 आठवड्याची अवस्था जनना अवस्था जिथं गर्भाचा जन्म व्हायला लागतो. आता गर्भ तयार व्हायला लागतं. गर्भ अवस्था 2 ते 10 आठवडे या कालावधीमध्ये गर्भ अवस्था म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 10 आठवडे ते मूल जन्मापर्यंत भ्रूण अवस्था असते. भ्रूण अवस्था ही प्रक्रिया 10 आठवड्यानंतर सुरू होते. 10 आठवडे ते जन्मापर्यंत मग त्या गर्भामध्ये भ्रूण वाढायला सुरुवात होते. ते मूल वाढायला सुरुवात होतं. गर्भात ते येतं ते 10व्या आठवड्यात. 10व्या आठवड्यापासून जन्मापर्यंत गर्भामध्ये भ्रूण तयार झालेला असतो. त्याच्यानंतर जन्मापासून 1 महिन्यापर्यंत असतं ते अर्भकावस्था. अर्भक लहान बालक. अर्भक आलं जन्माला. अर्भक यासाठी काय अजून त्याला काहीही माहिती नाही. तसं तर ते जसा जसा मोठा होईल तसं त्याला माहित होईल. पण अर्भक अवस्थेचा कालावधी नेमका कोणता? जन्मापासून 1 महिन्यापर्यंत नाही का. मग आपण इतिहासात कुठंतरी वाचलेलं असेल, की पूर्वीच्या काळी अर्भकाला मारून टाकलं जायचं किंवा ते जन्माला आल्याच्या नंतर आपण या जन्मपूर्व अवस्था बघत होतो आणि आपण आता इथं कुठं आलेलो होतो? अर्भक अवस्थेला. आता ही अर्भक अवस्था काय होती लक्षात घ्या. त्या अर्भक अवस्थेत आपण आलेलो आहोत. त्या अर्भक अवस्था म्हणजे मी तुम्हाला एक इतिहासाचं उदाहरण देत होतो, की पूर्वीच्या काळी इतिहासात अनेक उदाहरणं तुम्हाला सापडत असतील. अनाथ आणि विधवा स्त्रिया होत्या. त्या अनाथ आणि विधवा स्त्रिया चुकून त्यांची वाकडे पावलं पडलेली असतील, तर अशा वेळी आपल्या अर्भकाला ते मारून टाकत होत्या, फेकून देत होत्या. लक्षात घ्या तुम्हाला एक उदाहरण इतिहासात आठवेल महात्मा फुलेंचं. 1863 साली महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. कशासाठी त्यांनी स्थापना केलेली होती? समाजामध्ये ज्या मुली अनाथ आहेत, विधवा आहेत, ज्या अनाथ आणि विधवा मुले ज्यांची चुकून वाकडे पाऊल पडलेले असतील, अशा वेळी त्या मुलींनी आपल्या अर्भकाला मारून टाकू नये, फेकून देऊ नये. माझ्या बालहत्या प्रतिबंधक गृहात यावं, सुखरूप बाळांत व्हावं, जमलं तर मूल आपल्या सोबत घेऊन जा. पुणे मुंबई भागामध्ये त्यांनी पत्रकं काढून वाटली अनाथ आणि अनाथ आणि विधवा मुलींना, महिलांना. लक्षात घ्या महात्मा फुले या सगळ्या बालकांना आपल्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये त्यांना जपत होते, सांभाळत होते. शासन त्यांना अनुदान देत नव्हतं ही मुलं जपण्यासाठी. आपल्यातली अर्धी भाकर महात्मा फुले या मुलांसाठी ठेवत होते. त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो हे महात्मा फुले फेडत होते. समाज एकीकडे पाप करत होता, तर त्या समाजाच्या पापाचं प्रायश्चित महात्मा फुले फेडत होते. ही अर्भकावस्था बंद झाली पाहिजे. ही अर्भकावस्था अर्भकावस्था बंद नाही. अर्भक जन्माला आल्याच्या नंतर त्याला मारण्याची सिस्टीम बंद झाली पाहिजे आणि तेव्हा अर्भक याचा कालावधी जन्मापासून 1 महिन्यापर्यंत असतो. म्हणजे जन्मपूर्व अवस्थेचे किती टप्पे? 3. जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था आणि अर्भकावस्था. हे जन्मापूर्वीची अवस्थे. काय बघतोय? बालकाच्या विकासाच्या अवस्था बघतोय. पलीकडे या. जन्मोत्तर अवस्था, जन्माला आल्याच्या नंतरच्या अवस्था. जन्माला आल्याच्या नंतरची पहिली अवस्था शैशव अवस्था. शैशव अवस्था. शैशव अवस्था केव्हा सुरू होते? जन्मापासून 5 वर्षापर्यंत मूल हे शैशव अवस्थेत, शिशु अवस्थेत आलं. त्यानंतर बाल्य अवस्था किंवा किशोर अवस्था वयाच्या 6व्या वर्षापासून 12 वर्षापर्यंत 6 ते 12 वर्ष ते किशोर बाल्यावस्था किशोर अवस्था म्हटलं जातं.
वयाच्या 13 वर्षापासून 19 वर्षापर्यंत 13 ते 19 वर्ष हे कौमार्य अवस्था, कुमार अवस्था किंवा याला पौगंड अवस्था असंही म्हटलं जातं. पौगंड अवस्था, कौमार्य अवस्था, कुमार अवस्था हे 13 ते 19 वयोगटात. त्यानंतर जर 20 ते 40 वर्ष वयोगट असेल त्यावेळी तारुण्य अवस्था असते. 40 ते 60 वर्ष वय असेल तर ते प्रौढ अवस्थेमध्ये आलेलं असेल आणि 60 वर्षापासून मृत्यूपर्यंत जर ती अवस्था तो असेल तर त्याला वृद्धावस्था असं म्हणतात. इकडं जन्मपूर्व अवस्था आठवड्यावर आहेत लक्षात घ्या आणि इकडं जन्म अवस्था वर्षावर आहेत. जन्माच्या नंतर 5 वर्षापर्यंत शैशव अवस्था असते. 6 ते 12 वर्षापर्यंत बाल्यावस्था, किशोरावस्था किंवा पौगंड अवस्था असते. 13 ते 19 वर्ष ते कौमार्य अवस्था किंवा कुमार अवस्थेचं झालं. 20 ते 40 वर्ष ते तारुण्य अवस्था. 40 ते 60 वर्ष प्रौढ अवस्था. 60 ते मृत्यूपर्यंत ही त्याची वृद्धावस्था असते. हे तुमच्या बाल विकासाच्या अवस्था आहेत. आणि हे आपण का शिकायचं? कारण प्रत्येक शिक्षकाला, अध्यापकाला वर्गात जाऊन अध्यापन करत असताना आपलं शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित अध्यापन आहे याची जाण असते. कारण या सगळ्या अवस्थेतून ते आलेले आहेत. या अवस्थेत आपण कोणाला शिकवतोय तो वयोगट लक्षात घेऊन आपण आपलं अध्यापन प्रभावी करू शकतो. पण अध्यापन प्रभावी करण्यासाठी प्रथमतः अध्यापकाला विद्यार्थी केंद्रित अध्यापन करायचं आहे. या विकासाच्या अवस्था. तर यानंतर पाहतोय आपण या बालकांचे सामाजिकरण कसे होते. जे लहान बालक आहेत त्यांचं सामाजिकरण. आता सामाजिकरण म्हणजे नेमकं काय? सामाजिकरणाची प्रक्रिया काय असते? या सामाजिकीकरणावर आधारित अनेक मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत. तुम्हाला व्याख्या विचारल्या जातात. एक गोष्ट मात्र निश्चित आहे मित्रांनो, व्याख्या पाठांतर ठेवायच्या आहेत. पण आपल्याला सगळ्या व्याख्या पाठांतर होत नाहीत. व्याख्या समजून घ्यायचंय आणि त्या व्याख्येमधला नक्कीच अर्थ कळला संबंध व्याख्या तुम्हाला पाठांतर ठेवायची गरज नाही. कारण आपण आता आपल्या हे जे अशा गोष्टीकडे गेलेलं आहे. पण ज्ञान संकलन करतोय. ज्ञान संकलन करण्याबरोबरच आपण आता वाचलेल्या गोष्टीचं सिंहावलोकन करतोय, कॉम्प्रिहेन्शन करतोय, त्याच्यावर मनन चिंतित करतोय. आता हे जशाला तसं ओढणं ओढ पाठ करणं आपल्याच्यानं शक्य होत नाही. मग किमान जे वाचलंय ते समजून घेऊ शकतो आणि समजलेल्या गोष्टी कोणत्याही वाक्यात त्यांनी मिसळून दिलेल्या असतील आपल्या लक्षात येईल. पण व्याख्या वाचत असताना व्याख्या जशाला तशी पाठांतर सिस्टीमनं घोकन पट्टीनं आपल्याला व्याख्या वाचायची नाही. व्याख्येचा मतीत अर्थ समजून घ्यायचा. अर्थ समजला या मानसशास्त्रज्ञाला असं म्हणायचं आहे, समजून येतं. आता सामाजिकरण, बालकांचे सामाजिकरण म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर वॉटसन नावाचा मानसशास्त्रज्ञाने व्याख्या सांगितली. सामाजिकरण मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे. सामाजिकरण म्हणजे दुसरं काही नाही. तर वॉटसनच्या मते काय? सामाजिकीकरण ही मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे. दुसरं बर्न नावाचा मानसशास्त्रज्ञाने व्याख्या सांगितली. सामाजिकीकरण ही अशी प्रक्रिया जिच्यामुळे व्यक्ती सामाजिक नियम आत्मसात करतो. जेव्हा व्यक्ती समाजामध्ये वावरायला लागतो तेव्हा समाजाकडून अपेक्षित असलेलं वर्तन करतो. म्हणजे समाजाने घालून दिलेले नियम तो आत्मसात करतो. सामाजिकरण समाज. मग या समाजासोबत आपण कसं अटॅचमेंट करायचं? वॉटसन अटॅचमेंट काय म्हणतो? समाजासोबत अटॅचमेंट करत असताना आपली मानसिक प्रक्रिया महत्वाची आहे. मानसिक, सामाजिक आणि मानसिक प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण हे वॉटसन सांगतो. तर बर्न नावाचा मानसशास्त्रज्ञ काय सांगतो? सामाजिकरण अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये सामाजिकरण ही अशी प्रक्रिया आहे जिच्यामुळे व्यक्ती सामाजिक नियम आत्मसात करत असतो. समाजात वावरत असताना समाजाने घालून दिलेले नियम तो आत्मसात करतो. त्याला सामाजिकरण म्हणतात अकॉर्डिंग टू बर्न. त्यानंतर तिसरा मानसशास्त्रज्ञ आहे चाइल्ड नावाचा मानसशास्त्रज्ञ. त्या चाइल्ड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने व्याख्या काय सांगितली बघा? कोणत्याही बालकाला योग्य व आदर्श नागरिक बनवण्याची प्रक्रिया.
बिलकुल. अगदी रास्त आहे. समाजात राहत असताना समाजाचे काटेकोरपणे तुम्ही जेव्हा नियम पाळत असतात, तेव्हा तुमचं वर्तन हे निश्चितच चांगलं वर्तन आहे, योग्य आहे आणि आदर्श नागरिक तुम्हाला एक आदर्श नागरिक बनवण्याची प्रक्रिया सामाजिकीकरणातून होते. चाइल्ड काय सांगून जातो? कोणत्याही बालकाला योग्य आदर्श नागरिक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिककरण होय. सांगण्याचा उद्देश काय? योग्य आदर्श व्यक्ती जर बनवायचा असेल, आदर्श नागरिक जर बनवायचा असेल, तर सामाजिकीकरण प्रक्रियेतून तो बनतो, असं सांगणारा मानसशास्त्रज्ञ आहे चाइल्ड नावाचा मानसशास्त्रज्ञ. त्यानंतर हॅरी जॉन्सन, पुढचा मानसशास्त्रज्ञ तुमचा हॅरी जॉन्सन. तो काय सांगून जातो? ज्या प्रक्रियेत व्यक्ती समाजात वावरत असताना आपल्या भूमिका योग्य प्रकारे पार पाडण्यास शिकते. त्या समाजात तुम्हाला राहायचं आहे, त्या समाजात तुम्हाला तुमची भूमिका काय आहे? व्हॉट इज माय रोल? ज्या समाजात तुम्ही राहतात, त्या समाजात तुमची भूमिका काय असते? ते जेव्हा तो शिकतो, त्या शिकण्याच्या प्रक्रियेला सामाजिकरण म्हणतात, असं हॅरी जॉन्सन सांगून जातो. परत एकदा लक्षात घ्या, हॅरी जॉन्सन काय सांगून जातो? ज्या प्रक्रियेत व्यक्ती समाजात वावरत असताना आपल्या भूमिका योग्य प्रकारे पार पाडत असेल, आपला रोल योग्य प्रकारे समाजात तो पार पाडत असेल, तर त्या प्रक्रियेला सामाजिकीकरण म्हणतात. आणि त्यानंतर हॉर्टन व हंट नावाचा मानसशास्त्रज्ञ सांगतात. तर यांची व्याख्या भरपूर मोठी आहे. पण लक्षात घ्या, याने त्या पूर्ण व्याख्यातून काय सांगितलं हे दोन शब्द आपल्याला महत्वाचे आहेत. दोन भावना त्याच्या व्याख्येमध्ये महत्वाच्या आहेत. हॉर्टन व हंट या मानसशास्त्रज्ञाने सांगितले, समूहाचे नियम आत्मसात करणे. तुम्ही समूहात राहतात म्हणजे तुम्ही समाजात राहतात. जिथं समाज आला तिथं समाजाचे नियम आले. समूहाचे नियम आत्मसात करायचं आणि स्वतःचे स्वत्व निर्माण होते. ज्या समाजात तुम्ही राहतात त्या समाजाचे नियम तुम्ही आत्मसात केलात आणि त्या नियमाच्या अधीन राहूनच स्वतःचे स्वत्व जिथे निर्माण होते त्याला सामाजिकीकरण असं म्हटलं जातं, अकॉर्डिंग टू हॉर्टन व हंटन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली ही व्याख्या. म्हणजे आम्हाला सामाजिकरण या शब्दातून काय कळलं? ज्या समाजात आम्ही राहत आहोत, ज्या समाजातून आम्ही पुढे आलेलो आहोत, ज्या समाजात राहतो त्या समाजाने काही नियम घालून दिलेले ते नियम आम्ही आत्मसात करणे, त्या नियमानुसार वागणं. तेव्हा त्या नियमाने घालून दिलेल्या या नियमासोबत तुम्ही राहत असाल तर निश्चित तुम्ही योग्य आणि एक आदर्श नागरिक तुम्ही बनू शकता. तुम्हाला या ठिकाणी तुमची योग्य भूमिका काय, तुमचा रोल काय, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने ज्या प्रक्रियेमध्ये पार पाडू शकतात त्या प्रक्रियेला सामाजिकीकरण असं म्हणतात. आणि मला वाटतं ही प्रक्रिया एवढी काही गुंतागुंतीची नाही. ज्या समाज व्यवस्थेत तुम्ही राहतात, सामाजिकरण म्हणजे काय? समाजाने घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमाचं पालन करून आपण आपली भूमिका मांडणं किंवा ती योग्य प्रकारे पार पाडणं. जर तुम्ही नियंत्रणात असाल तर आपलं वागणं नियंत्रणात राहतं, हे याच्यावरून सिद्ध होतं. आणि एवढ्यांनी केलेल्या या बालकांच्या सामाजिकरणाच्या व्याख्या. आता पाहूया आपण सामाजिकीकरणाचे साधने कोणती. सामाजिकरणाची एकूण साधने, एकूण ते 7 साधने सांगता येतात. साधने किंवा माध्यम. सामाजिकीकरण करण्याचे माध्यम कोणते किंवा साधने कोणती? पहिलं कुटुंब. जेव्हा विद्यार्थी तो लहान बालक कुटुंबात असतो, कुटुंबात तो काय शिकत असतो? आई, वडील, बहीण, भाऊ, घरातले इतर कोणी असतील, काका, काकू किंवा चुलता, चुलत भाऊ कोणीही असेल, त्या कुटुंबामध्ये त्यानं स्वनिर्मितीला सुरुवात करत असतो. पहिली सुरुवात त्याची कुटुंबात कशाला होते? स्वतःला ओळखण्यामध्ये. स्वनिर्मितीला कुटुंबातून सुरुवात होते. पण काय बघतोय? सामाजिकीकरणाची साधने. जेव्हा आपला विद्यार्थी आपला पाल्य किंवा आपलं मूल घर सोडून आता समाजात जाऊ लागलं, तर त्याचं समाज त्याला ओळखता यावा, समाजासोबत त्याची ओळख व्हावी, यासाठी पहिलं सामाजिकरण होण्याचं त्याचं पहिलं साधन कुटुंब आहे. कुटुंबात त्यानं स्वतःची निर्मिती करायला शिकतं. स्वतःची ओळख त्याला कळून येते. स्वत्वाची निर्मिती त्यानं घरातून करतं आणि घरातल्या इतर व्यक्तींचं चांगलं अनुकरण करायला ते शिकतं. म्हणजे स्वतःची भूमिका त्याला स्वमधून कळाली, अनुकरण.
मी आता घराच्या बाहेर पडलं तर कसं वागावं, माझ्या घरचे कसे वागतात, इमिटेशन. कुटुंबामध्ये तो स्वनिर्मितीला सुरुवात करून घरातल्या व्यक्तींचं अनुकरण समाजात येऊन करतो. त्यानंतर दुसरं साधन किंवा दुसरं माध्यम शेजार. त्या विद्यार्थ्याला, त्या बालकाला मिळालेला शेजार कसा आहे यावरही बरंच काही डिपेंड आहे. त्या शेजारी तो काय करतो, आपलं व्यक्तिमत्व, आपली वागणूक, आपला दर्जा, आपला व्यवसाय निश्चितच हे शेजारवर डिपेंड असतं. शेजाऱ्यासोबत असताना आपल्या व्यक्तिमत्वाची छाप काय असते, वागणूक कशी, दर्जा कसा, व्यवसाय कसा, हे निकष शेजारकडून ठरत असतात. तर तिसरं साधन आहे ते म्हणजे त्याचे मित्र किंवा त्याचे दोस्त किंवा त्याचे सवंगडी. मग दोस्ताची निवड तो का करत असतो, जे घरात आपण आपल्या आई वडिलाला बोलू शकत नाही, मनातल्या काही गोष्टी असतात त्या आपण आई वडिलाला शेअर करू शकत नाही, भावाला किंवा बहिणीला शेअर करू शकत नाही, कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला मनातल्या ज्या गोष्टी आपण शेअर करू शकत नाही, सांगू शकत नाहीत, ते मात्र आपण आपल्या मित्रांना निश्चित सांगत असतो. आपल्या मनातल्या भावनांचा जो कल्लोळ असतो त्या कल्लोळाला वाट करून देण्याचं साधन म्हणजे यार, दोस्त, सखा, तुमचा मित्र, तुमचा सवंगडी असतो. जेव्हा तो मित्राच्या सानिध्यात येत असतो, मित्र सुद्धा समाजाचा एक घटक आहे लक्षात घ्या. जेव्हा तो मित्राच्या सानिध्यात येत असतो तेव्हा तो मित्राला आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असतो. काही शंका असतील, शंका, अडचणी, भावना आणि सुप्त गुणांचा आविष्कार, हे सगळं त्याचं कुठं विकास झालेला असतो, या सगळ्या गुणांचा विकास कुठं होतो, जेव्हा तो मित्राकडे येतो. म्हणजे समाजाकडून बालक बऱ्याच गोष्टी शिकतात. पालक अर्थात विद्यार्थी जेव्हा सामाजिकीकरण शिकायला लागतो, हे सामाजिकीकरण कसं शिकायचं त्याची ही साधनं आहेत. पहिलं आहे कुटुंब, दुसरं आहे शेजार, तिसरं आहे मित्र. मित्राकडून ते काय शिकतं, तिथं जास्त सांगायची गरज नाही, तर तुम्ही लॉजिक सुद्धा लावू शकता. त्यानंतर चौथा घटक आहे शाळा व शिक्षण. इथं तुम्हाला आदर्शाचे, नैतिक मूल्याचे धडे दिले जातात. शाळा असं माध्यम आहे आपल्या जीवनाचा, एक असं माध्यम म्हणून त्याला ओळखलं जातं, त्या जीवनाचा खऱ्या अर्थानं आकार देणार हे विद्यापीठ आहे. शाळेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी आलेले असतात. या सगळ्यांना एकत्रित सर्व धर्म समभाव. प्रत्येक शाळेला गणवेश का असतो लक्षात घ्या. तो गरीब आहे की श्रीमंत आहे, घेणं देणं नाही. तो उच्चवर्णीय आहे की मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ वर्गातला आहे, याच्याशी शाळेला घेणं देणं नसतं. तुम्ही सगळे एक समान आहात, सगळ्यांना एक सारखी वागणूक मिळावी यासाठी सर्वांचा गणवेश एक सारखा असतो. कारण शाळेत कधीच भेदभाव केला जात नाही. आणि जगातला कोणताही अध्यापक वर्गात अध्यापन करत असताना जाती धर्माबद्दल कधीच तो भेदभाव करत नाही. एका शिक्षकाला या गोष्टीची चांगली जाण असते. म्हणूनच जगाला, देशाला, राष्ट्राला, त्या राज्याला जर कोणी योग्य वळण देत असेल, तर ते योग्य वळण देण्याची क्षमता एका शिक्षकामध्ये असते. अर्थातच शिक्षक कोणकोणत्या गोष्टी त्याला शाळेत शिकवत असतात लक्षात. जाती धर्माचा विचार नाही, आम्हाला अगोदर शिक्षकाची व्याख्या सांगितली जायची. शिक्षक, शिस्त, क्षमता, कर्तव्य. हे बरोबर आहे. एक शिक्षक म्हणून त्याच्याकडे बघत असाल, तो शिस्तप्रिय असला पाहिजे. शिस्त, क्षमता, प्रचंड ॲबिलिटी, क्षमता असली पाहिजे आणि कर्तव्य कठोर असला पाहिजे. शिस्त, क्षमता, कर्तव्य ही शिक्षकांची एक व्याख्या मला ती सांगितली जाईल. पण आधुनिक शिक्षकाची व्याख्या याच्यापेक्षा एक पाऊल अजून आहे. आधुनिक शिक्षकाची व्याख्या काय असू शकते? आय एम नॉट अ डिरेक्टर अँड प्रोड्युसर ऑफ एनी फिल्म. येस, आय एम द डिरेक्टर. आय एम द प्रोड्युसर ऑफ माय नेशन. मी कोणत्याही चित्रपटाचा निर्माता नाही, दिग्दर्शक नाही. होय, मी निर्माता आहे, मी दिग्दर्शक आहे. या राष्ट्राचा निर्माता आहे. या राष्ट्राचा मी दिग्दर्शक आहे. आधुनिक शिक्षकाला हे माहित नाही. जेव्हा तो शिक्षक म्हणून समोर येत असतो, तेव्हा त्याला कुठला एक चित्रपट काढलेला नाही. तो निर्माता, दिग्दर्शक त्या चित्रपटाचा असू शकतो. म्हणून शिक्षक स्वतःची व्याख्या काय करून जातो? आय एम नॉट अ प्रोड्युसर अँड डिरेक्टर ऑफ एनी फिल्म. यस, आय एम द डिरेक्टर, आय एम द प्रोड्युसर ऑफ माय नेशन. ही आधुनिक शिक्षकाची व्याख्या शिस्त, क्षमता, कर्तव्याबरोबर. आणि तो शिक्षक कधीच भेदभाव शिकवत नाही. त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आहेत. तिथं संस्कृती,
वागणूक, रीती, परंपरा, राष्ट्रप्रेम, सहकार्य, बंधुभाव या नैतिक मूल्यांचा परिपोष केला जातो. आणि हे सगळं जे समाजातल्या इतर बालकाला मिळत नाही, हे मिळण्याचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर त्यांच्या आयुष्याची शिदोरी म्हणून त्यांनी जिथून सुरुवात करतात त्या ज्ञानाची शिदोरी फक्त शाळेतून शिक्षक देत असतात. म्हणून हा सगळ्यात महत्वाचा घटक सामाजिकीकरणाचा विद्यार्थ्यांचा बालकांचा विकास करण्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण घटक कोणता तर शाळा व शिक्षक. आणि त्यानंतर माध्यमे, वेगवेगळी माध्यम आहेत सामाजिकीकरण होण्यासाठी, वेगवेगळी माध्यम आहेत. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियाचा सुळसुळाट फार झालेला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगायची गरज नाही. माध्यम कोणती असतील, मोबाईल फोन असतील, चित्रपट असतील, रेडिओ असतील, व्हिडिओ असतील, टीव्ही आहे, टीव्हीवर वेगवेगळे आलेले चॅनल आहेत. त्याचबरोबर तुमचे रेडिओ, व्हिडिओ या सगळ्या माध्यमातून सामाजिकीकरण प्रक्रिया म्हणजे सोशल मीडियातून सामाजिकरणाची प्रक्रिया विद्यार्थ्यांना, बालकांना समजून यायला लागते. आपल्यापेक्षा जास्त त्यांनी या मोबाईल फोनचा वापर, या भ्रमणध्वनीचा वापर आपल्यापेक्षा जास्त हे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने करतात. ते फंक्शन पालकांना माहिती नसतात, ते फंक्शन मात्र या विद्यार्थ्यांना माहित असतात. एक अध्यापक म्हणून आपण मोबाईलमध्ये जेवढ्या दूरपर्यंत जात नाही, याचा अर्थ असा नाही की शिक्षकांनी संगणक साक्षर असू नये. शिक्षक संगणक साक्षर आहेत, पण आपण आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी, चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करत असतो. मुलं त्याला अगदी चिरफाड करून नको ते शोध लावत असतात. हा सोशल मीडियाचा एक म्हणजे काय म्हणू, अतिरेक म्हणायला हरकत नाही, पण तो अतिरेक कमी करण्याला शिक्षक समर्थ असतात. त्यानंतर हे झाले सगळे तुमचे ऐकणारे आणि दिसणारे. पण हे सोडून काही ज्ञानात्मक पुस्तकं असतात. व्याकरणाची पुस्तक वाङ्मयावर आधारित, साहित्यावर आधारित, काही ज्ञानकोश हे सुद्धा समाज आपल्याला दाखवत असतात. एखादी कथा, कादंबरी तुम्ही वाचत असाल, कविता वाचत असाल, तर अशा वेळी सुद्धा समाजाचं चित्रीकरण त्यामध्ये लेखक किंवा कवीने प्रतिबिंबित केलेलं असतं आणि त्याच्यातून आपला सामाजिकीकरणाचा विकास दिसून. त्यानंतर धर्म. मुळात या सामाजिकरणाच्या विकासामध्ये अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. सामाजिकरणामध्ये हा एक घटक एक तर सेन्सिटिव्ह आहे, तो संवेदनशील आहे. कारण शाळेत येणारा, समाजात वावरणारा प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी हा वेगवेगळ्या धर्मातून आलेला आहे. आणि त्याच्यावर त्याच्या त्याच्या धर्माचे विचार, परंपरा, धर्माचे संस्कार, धर्माचा आदर्श या सगळ्या गोष्टीचा, त्याच्या धर्माचा प्रभाव त्याच्यावर दिसून आलेला असतो. समाजात वावरत असताना मी हिंदू, मी मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या प्रत्येक बालकामध्ये आपापल्या धर्माचे हे सगळे विचार रुजलेले असतात. आणि शेवट आहे तो म्हणजे समुदाय. आता समुदाय काय लक्षात घ्या. समाजात तुम्ही गटाने राहणार आहात. समुदायात तुम्ही जेव्हा समाजात वावरत असतात, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती तुम्हाला दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीचं मत आपल्यासोबत जमणच असं नाही. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत. विभिन्न स्वभावाची माणसं आपल्याला समाजात वावरताना दिसतात. म्हणून समुदाय हे सामाजिकीकरणाची साधने. कुटुंब काय, कुटुंबातून शिकलं आपण लक्षात आलं. शेजार मधून काय आला, मित्र, शाळा, शिक्षक, पुस्तके आणि माध्यमे, धर्म आणि समुदाय असे सामाजिकीकरणाचे एकूण आपल्याला 7 साधने आणि माध्यम सांगता येईल. त्यानंतरचा घटक पाहणार आहोत आपण, तो म्हणजे सामाजिकीकरणाचे सिद्धांत. हे मात्र थोडंसं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे मानसशास्त्रज्ञ लक्षात घ्यायचं आहे. आणि या मानसशास्त्रज्ञांनी सामाजिकीकरणासाठी समाजात वावरत असताना त्यांनी कोणकोणते सिद्धांत आपल्याला सांगितले. यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत सी.एच. कुले, मानसशास्त्रज्ञ सी.एच. कुले यांनी सामाजिकीकरणाचा कोणता सिद्धांत सांगितला? स्वप्रतिबिंब सिद्धांत. स्वतःच प्रतिबिंब पाहण्याचा सिद्धांत. जेव्हा आपण स्वतःसाठी आरसा बघत असतो, आपल्याला आरशात काय चेहरा बघायचा, चेहऱ्यावर नेमकं काय बघायचं, तो नीटनेटका स्वच्छ असला पाहिजे, केस अस्ताव्यस्त झालेले असता कामा नयेत. स्वतःसाठी जसा आपण आरसा बघतो, तसं समाजात वावरत असताना दुसऱ्याकडे सुद्धा आपण आरसा म्हणूनच बघत असतो. त्याला म्हणतात स्वप्रतिबिंब सिद्धांत. आणि सामाजिकीकरणाचा स्वप्रतिबिंब सिद्धांत मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण? तर सी.एच. कुले यांनी स्वप्रतिबिंब सिद्धांत मांडला. यातून आपल्याला काय घ्यायचं आहे? स्वतःसाठी जसा तो आरसा बघतो,
समाजात वावरत असताना इतरांचा वापर तो आरशासारखाच म्हणून करत असतो. त्यानंतर दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे मी आणि मला भूमिका सिद्धांत. मी आणि मला ही एक भूमिका आहे. मी आणि मला सामाजिकीकरणाचा मी आणि मला हा भूमिका सिद्धांत कोणी मांडला? प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॉर्ज हर्बर्ट मीड. जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी मी आणि मला म्हणजे ते या दोन शब्दातून लक्षात येतं की ते किती स्वार्थी पद्धतीनं दिसून येतं. फक्त मीच आणि मलाच. मी आणि मला ही भूमिका असा सिद्धांत मानसशास्त्रामध्ये सामाजिकीकरणासाठी कुणी मांडलं? तो म्हणजे जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी. लक्षात घ्या, या वयातली मुलं हट्टी असतात. जे काय पाहिजे ते मलाच मिळालं पाहिजे. मीच. घरात कौतुक माझंच झालं पाहिजे. दोन मुलं असतील, आई वडील एकाच कौतुक जास्त करत असतील तर तो सरळ सांगतो की तुम्ही त्याच कौतुक करता, माझं कौतुक का करत नाही? कारण यावेळी मुलं ते हट्टी स्वभावाचे असतात. मी आणि मला अशी भूमिका मानसशास्त्रात मांडणारा सिद्धांत जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी मांडला. त्यानंतर सामूहिक प्रतिनिधित्वाचा सिद्धांत. पूर्ण समाजात तुम्ही एकत्रित राहतात, त्या समूहाचं प्रतिनिधित्व तुम्हाला करायचं आहे. सामूहिक प्रतिनिधित्वाचा सिद्धांत कोणी मांडला? तो मानसशास्त्रज्ञ दुर्मिक. दुर्मिक या मानसशास्त्रज्ञाने समाजात ज्या समाजात तुम्ही राहता त्या समाजाचं सामूहिक प्रतिनिधित्वाचा सिद्धांत तुम्ही मानतायत तिथं विचारधारा, आदर्श, संस्कार, परंपरा समाज स्वीकारत असतो. जेव्हा तुम्ही समाजात वावरत असतात, त्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करत असतात, तर समाज तुमच्याकडे असलेली आदर्श काय, तुमच्याकडे असलेले गुण कोणते, तुमच्याकडे असलेले संस्कार कोणते, समाजाला या गोष्टी माहित आहेत. तुम्ही नेता असाल किंवा तुम्ही समाजातला एक चांगला नागरिक असाल तर समाजाला अगोदर तुमचं वागणं माहिती आहे, तुमची विचारधारा कशी आहे, तुमच्याकडे असलेले आदर्श, संस्कार, परंपरा या गोष्टी आधी समाजाला परिचित झालेले आहेत. मग तो नेता असेल, नगरसेवक असेल, कुणी असेल किंवा एखादे शिक्षक असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, तो समाजात जेव्हा वावरत असतो त्या समूहाचं प्रतिनिधित्व करत असताना समाजानं तुमचे काही गुण आधीच स्वीकारलेले असतात. समाज तुम्हाला अगोदरच क्रायटेरिया दिलेला असतो की हा याच्याकडे हे गुण आहेत, त्याच्याकडे ही परंपरा आहे, त्याच्याकडे हे संस्कार आहेत. हे समाजानं तुम्ही समाजात वावरत असताना समाजाने हे गुण आधी स्वीकारलेले असतात. असा सिद्धांत मानसशास्त्रामध्ये दुर्मिक यांनी मांडला. आणि त्यानंतर शेवटचा सिद्धांत आहे तो म्हणजे अहम सिद्धांत. इगो. लहान विद्यार्थी नेहमी इगोइस्ट असतो, तो गरिष्ठ असतो, तो अहंकारी असतो. लहान मुलामध्ये आलेला हा इगोइस्ट पद्धतीचा सिद्धांत, नेमकं ते इगोइस्ट का असतात आपण आता इथं फक्त लॉजिक लावू शकतो. ते इगो असतात, अहंकार, माझं ते खरं, तर दुसऱ्याचं कोणाचं ऐकायला तयार होत नसतात. पण त्यांच्या अहंकाराला जर ठेच लागली तर मग चिडचिड होणं, घरामध्ये त्यांनी इतरांवर राग करणं साहजिक आहे. त्यांचा युगो दुखावला जात नाही, युगो हर्ट केला जात नाही. युगो मुलांमध्ये, लहान बालकांमध्ये येणारा युगो, या युगोवरचा सिद्धांत मांडला प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड. म्हणजे लक्षात घ्या, सामाजिकीकरणाचे एकूण 4 सिद्धांत आहेत. पहिला सिद्धांत आहे स्वप्रतिबिंबाचा सिद्धांत, मांडला C.H. फुले यांनी. मी आणि मला हीच भूमिका असणारा सिद्धांत जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी मांडला. त्यानंतर सामूहिक प्रतिनिधित्वाचा सिद्धांत दुर्मिक यांनी मांडला. तर अहम सिद्धांत, लहान बालकामधला अहम सिद्धांत हा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड यांनी तो सिद्धांत मांडला. आणि इथं तुमचा हा सामाजिकीकरणाचा, बालकाचा वाढ आणि विकास, विकासाच्या अवस्था, त्यांचे टप्पे, हा भाग तुमचा इथं थांबतोय. यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या सेशन मध्ये सुरू करतोय. तरी पण अजून तुम्हाला कोणत्या अडचणी आलेल्या असतील तर त्या अडचणीच्या समस्याच्या निराकरणासाठी हा आपण क्लास सुरू केलेला टीईटीचा, सायकोलॉजीचा सगळेच विषय तुम्हाला इथं सगळेच विषयाचं अध्यापन तुम्हाला इथं मिळेल. हे ऑनलाईन बॅच आहे. जे कोणी अजून ऑनलाईन जॉईन झालेले नसतील तर मित्रांनो तुम्ही जॉईन करा. पण यानंतर 2 सेशन यानंतर कंटिन्यू मध्ये आपण मानसशास्त्राला पुढे नेताना सोशल सायन्सचे एक क्लास आपण लगेच त्यामध्ये ऍड करून देतोय. ज्यांनी कोणी आजपर्यंत याचा आतापर्यंत फायदा घेतला नाही, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हा विषय सुलभ आणि सोपा व्हावा या अपेक्षेनं नांदेडमध्ये प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमीने टीईटी ही संबंध महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन बॅच सुरू केलेल्या त्या ऑनलाईन बॅचचा आपण
पुरेपूर उपयोग करून घ्यावा. ही बॅच रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. तुम्हाला जर रेकॉर्डेड पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.